चला नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं डायरेक्ट वावरामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण परत एकदा एक शेतीविषयीच एक व्लॉग घेऊन आलेलो आहे. तर आज आहे ना, शेतामध्ये आपण काल पाहिलं, कालच्या म्हणजे लास्ट व्लॉगमध्ये आपण पाहिलं की फ्लॉवर आणि ब्रोकोलीचं यांनी लावलेली शेतामध्ये. तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आईसबर्ग इथं लावतायत बेड पद्धतीने, आणि बेडवर त्यांनी ठिबक केलेलं आहे. आणि ठिबकवर त्यांनी आता आईसबर्गचं रोप आणलेलं आहे आणि आता ते आईसबर्गची लागवड करतायत. तर चला आपण बघूयात कसं कसं काय आहे म्हणून. तर हे आहे आईसबर्गचे रोपं. हे आता फ्रेश नर्सरीमधून आणलेली आहे आणि आज आहे ना आईसबर्गची लागवड होणार आहे. इकडं काही प्लांटोचे काही गोण्या पण आणल्या आहेत. तर आता डायरेक्ट वावरामध्ये ही गाडी जाणार आहे. थांब रे दादा, गाडी चालू नको एक मिनटं. काय रे, कसं भेटलं रे हे रोप? कशी गाडी भेटली? 1 रुपया. 1 रुपया गाडी भेटली का? किती रोप आणले? 3000. 3000 रोप आणले. आणि मग आता लगेच लावून द्यायचे ना पाण्यामध्ये का कोरडेच लावणार आहे? नाही, म्हणजे बेड वय ना. हां, तर ड्रिप पसरले. अच्छा, ड्रिप पसरवलेले. आता आता लगेच वावरात जायचं आहे ना? चल बाय आहे कामाला. हां, लावून झालं पाहिजे, 6 वाजता सुट्टी बनणार. हा का? मग 3000 रोपं लावून व्हायचे लगेच काय लगेच? होईन ती होईन. आता जेवढे होतील तेवढे होतील. बरं, चला चला आपण आता थेट आहे ना वावरामध्ये जाऊयात रोपाची लागवड करायला. चल दादा, आलेच मी मागून. थेट आता ही वावरात जाणार आहे गाडी, त्याच्यामुळं आता आपण डायरेक्ट वावरामध्ये जाऊयात. चल, आलेच मी मागून. चला जायचं का वावरामध्ये, शेतात? थांब आताच नाही, 2 मिनिटं थांबा. पाणी प्यायचं? बर, हे बघ पाणी कसं आहे बघ. हा, बघ कसं छान छान पाणी चाललंय, हे की नाही? हे काय पाणी? नर्सरीमधनं डायरेक्ट रोप आणलेलं आहे. आणि आता इकडे ना लाईट आहे. लाईट म्हणजे यांच्याकडं ऑलरेडी सोलर आहे. लाईट जरी नसली तरी सोलरवर यांची मोटर चालते डायरेक्ट शेतामध्ये. म्हणजे यांना लाईट गेली किंवा आली अशी वाट काही पाहावं लागत नाही. तर त्यांचं काम चालू आहे आता रोप लावायचं. अगं ओलय, चिखल होईल. हां, आईसबर्गची लागवड इथं चालू झालेली आहे. बेड बघू शकता तुम्ही, एकदम ठिबकच्या आणि ओले झालेले आहेत ठिबकमुळे. आणि आपले वहिनी लोक आहेत ना, त्यांनी चालू केलेलं आहे लावायचं काम. आता इथं आमची वहिनी एक लाकडाने ओले बेड झालेले आहे सगळे, तर लाकडाने बरोबर खड्डे करायचं काम चाललेलं आहे. आणि मागच्या ज्या दुसऱ्या वहिनी आहेत त्या लगेच रोप लावायचं काम चाललेलं आहे पाठीमागं. तर एक साईडने ते लावत आहे आणि एक साईडने इकडे लगेच आता मागं पडलेलं बेड लगेच आता कवर करून राहिलं आहे. म्हणजे असं पटापट जे लाईट वगैरे आहे ना किंवा पाणी चालू आहे ना, त्याच्यामध्ये लगेच पटपट यांचं कामं झालेले आहेत. तर काय रे दादा, किती दिवसामध्ये किती दिवस लागतील याला? पीक कसं आहे, काय सगळं सांग, थोडी माहिती. हां, 1.5-2 महिन्याचं. बाजारभाव काय राहतो? आणि मग हे तुम्ही दरवर्षी घेता की बऱ्याच वर्षानंतर ट्राय केलं? म्हणजे याच्या अगोदर आपण हेच करत होतो म्हणायला, पण एवढ्यामध्ये घेतलेले काय की आत्ताच घेतलंय? नाही, आता बऱ्याच दिवसात रोपं भेटली. हां, केला ट्राय.
अच्छा. वगैरे कधी करून ठेवले रे मग दादा? हे बेड जवळजवळ हां, 20-25 दिवस झाले अगोदरच करून ठेवले. अगोदर करून ठेवले. त्याच्यावर मग थोडं पाणी सोडलं आधी आम्ही हां. ते टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी, कारण यंदाचा उन्हाळा हा खूप भयानक आहे. हां. जवळजवळ यंदाचं तापमान हे 45-46 अंश इतकं आमच्या अहिल्यानगरमध्ये गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मग टेम्परेचर खूप होतं, पिकं व्यवस्थित जमत नव्हते. हं. त्यामुळे 25-1 दिवसापूर्वी बेड करून आम्ही त्याच्यावर पाणी सोडलं, टेम्परेचर मेंटेन केलं. प्लस जे काही गवत होतं ते उगलं. त्याच्यानंतर पुन्हा पीक लावण्याच्या अगोदर त्याची निंदणी खुरपणी केली, मशागत केली आणि थोडंसं गांडूळ खत वगैरे जैविक खतं टाकून मग आम्ही ही लागवड आता चालू केली आईसबर्गची. आईसबर्ग. तर हे आईसबर्गचं रोप इझिली अवेलेबल होतं का नर्सरीमध्ये? नाही, उन्हाळ्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येतो, हं. कारण उन्हाळ्यामध्ये त्याची जी उत्पादन क्षमता आहे, हं. म्हणजे उगवण्याची क्षमता, हं. ही जवळजवळ 50-50% जाते. हां. आणि प्लस उन्हाळ्यामध्ये जो माल आपण आपल्या शेतात लावतो त्याची जी धारणा क्षमता आहे हं. ती बी 50-50% झाली. अच्छा, म्हणजे गरमीमुळं. हा, गरमीमुळे. कारण हे जे पीक आहे हे तसं पाहायला गेलं तर हिवाळ्यातलं आहे. हां हां हां. पण आता शेतकरी तुला सांगितलं का अपेक्षापोटी असे असे विविध नाना प्रयोग करीत असतो. हं. आणि मग त्यामुळे अशी ही बाजार या पिकात भेटेन का त्या पिकात भेटेन या अपेक्षेनं आम्ही हे कार्य करत असतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये 50% आमचं माल निघतोय का 20% निघतोय का 100% निघतोय हं. हे फक्त त्या प्रभू रामचंद्रालाच माहिती. दादा, पारंपरिक शेती की आधुनिक शेती, तुझं मत कशाला तू मत देशील तुझं? आता असं आहे, आधुनिक शेती करायची जर म्हणलं तर याच्यामध्ये कष्ट हे 100%. म्हणजे हे पीक झालं का ते पीक, ते पीक झालं का हे पीक, याला आधुनिक शेती म्हणतात. आणि पारंपरिक शेती जर म्हणलं तर वर्षातून फक्त आपण 2 पिकं काढत होतो, म्हणजे मग ज्वारी असेल, बाजरी असेल. आणि नक्कीच हे जे पिकं आहे, आधुनिक शेती म्हणजे आणि पारंपरिक शेती म्हणजे काय, यातला फरक? आधुनिक शेती म्हणजे जादा उत्पादनाची आशा, त्याला आधुनिक शेती म्हणतात. आपल्याला आपल्या शेतामधून जादा उत्पादन किंवा जादा पैसा कसा भेटेल याच्यासाठी केलेला अट्टहास. आणि पारंपरिक शेती म्हणजे जीवन जगण्यासाठी जितक्या काही किंवा मुबलक सुविधा जगण्यासाठी ज्या गोष्टींची काय म्हणतो आपण गरज असते ती शेती केलेली म्हणजे पारंपरिक शेती. म्हणजे आधुनिक शेती म्हणजे हे दर 2-4 महिन्याला पिकं फक्त घेत राहायचे. आणि दुसरा त्याच्यामध्ये फायदे आणि तोटे सांगतो. पारंपरिक शेतीनं जमिनीचा पोत हा अतिशय सुंदर असतो आणि आधुनिक शेतीनं जमिनीचा पोत हा खराब होत असतो. म्हणजे आता ही आमची पंजोबांकडून आमच्या काही हँडओव्हर झाली नाही, पण आजही शेती नाही तर सोनं देणारी माती. पण इथून पुढं आमचे जे पंतू असतील त्यांना ही शेती नक्की व्यवस्थित जाईल का नाही जाणार हा मात्र पडलेला सध्याचा प्रश्न आहे. आता हे ठिबक सिंचन केलंय तुम्ही याला, तर मग तुला काय वाटतं, ठिबक सिंचन केलेलं चांगलं की आपलं असं जे आपण हातभाऱ्यावर पाणी देतो तसं चांगलं? म्हणजे कोणतं सोयीस्कर वाटतं किंवा पाणी कुठं कमी लागतं काय? बरोबर आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्याकडं पाण्याचा तुटवडा आला होता आणि त्या टायमाला शेती कशी करावी म्हणजे 2006-07च्या काळामध्ये हा मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला होता. आणि पाण्याची बचत करणं, जसं सरकार आपल्याला सांगतं का पाणी जिरवा आणि पाणी अडवा, त्या पद्धतीनं आता सांगायची गरज नव्हती त्या काळामध्ये. कारण अतिशय पाण्याचा बिकट प्रश्न या आमच्या गावांमध्ये तालुक्यांमध्ये पडला होता. पण झाली अशी का मग शेती करायची कशी, कारण आपलं जे विहिरीचं पाणी होतं ही 1-1.5 तास चालत असत आणि प्रत्येक पिकाच्या मुळापाशी पाणी घेऊन जाण्यासाठी त्या टायमाला ठिबक सिंचनचा वापर शेतकऱ्यांनी केला. आणि हे सोयीस्कर असायचं, याला हातभाऱ्यावर पाणी भरायचं नसायचं, कारण त्या टायमाला लाईट ही रात्री म्हणजे अवेळी येत असत आणि अवेळी लाईट येणं म्हणजे रात्रीचं जाऊन हातभाऱ्यावर पाणी भरणं आणि रात्रीचं पाणी भरणं म्हणजे मोठ्या संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागायचं. एक्झाम्पल जर द्यायचं ठरलं तर वाघ असन, साप असेल, अशा विविध संकटांना शेतकरी सामना करीत होता. पण ठिबक सिंचनामुळे झालं असं का एकदा पाणी लावून दिलं नळ्यांना का ते पाणी थेट त्या मुळांपर्यंत जात असतं
त्याच्यामुळे ही गोष्ट सोयीस्कर झाली. पण याच्यामध्ये जी पिकाची जी क्षमता आहे टिकण्याची, ही मात्र त्या ठिबकच्या पाण्यामध्ये अजिबात नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं जर ठरलं तर ठिबकच्या पाण्याने शेतीमाल हा टिकाऊ स्वरूपाचा नसतो, तर तो काय म्हणतो आपण त्याला, टेम्पररी असतो, ज्यादा दिवस टिकणारा नसतो, नाशवंत होतो. पण तेच पाणी म्हणजे कसं काय नाशवंत कसं काय? मग त्या पिकाला गरज नसताना सुद्धा कधी कधी शेतकरी पाणी देत असतो, पाणी जातं ठिबकद्वारे. आणि एकाच ठिकाणी पाणी पडल्यानंतर तिथली जी जमीन ही बुरशी धरती, आणि त्याच्यामुळे हे जमिनीला सुद्धा अपायकारक आहे ठिबक सिंचन. पण ज्या टायमाला आपण हातबाऱ्यावर पाणी भरतो, प्रत्येक वावरामध्ये पाणी जातं, टेम्परेचर मेंटेन राहतं, आणि पिकाला जेव्हा म्हणजे सरीतून पाणी जातं तेव्हा ते जिरलं जातं आणि झाडाला पण बरोबर ते जसं पाहिजे तसं. त्याच्यामुळं या दोन्ही गोष्टींमध्ये हाताने पाणी भरलेलं हे कधीही चांगलं आणि श्रेष्ठ. काय अशा प्रकारे असे कामं चालू असताना तुम्ही आता हे ट्रॅक्टरचं पाहिलं, डायरेक्ट चिखलामध्ये हा ट्रॅक्टर गुंतून गेला. म्हणजे काही क्षण तर मला अशी भीती वाटली की ट्रॅक्टर पूर्ण असा तिरपा झालेला होता. म्हणजे अशा छोट्या मोठ्या संकटांना हा शेतकरी असा सामना करत असतो. तर तुम्ही पाहिलंच हा ट्रॅक्टर कसा झाला होता, अक्षरशः पूर्ण कल्टी झाला होता आणि पाठीमाग ब्लोअर हा पूर्ण पाण्याने भरलेला होता. त्याच्यामुळे तो इझिली असा ट्रॅक्टर एक साईडला सुद्धा घेणं खूप अवघड होतं. तर चालूच आहे हे अशा छोट्या मोठ्या गोष्टी यांच्या. म्हणजे एक काम चालू असताना यांचे कधी कधी 10 कामं वाढलेली असतात. तर आणि दादाच्या कौशल्याने तो ट्रॅक्टर बाहेर काढला असं म्हणावं लागेल. खरं तर हे साईडला थोडंसं ओलं झालेलं होतं म्हणून तो ट्रॅक्टर खरं फसला. ठीक आहे, चालूच आहे तर अशा पद्धतीने हे आईसबर्गचं पीक यांनी घेतलेलं आहे. अजून तरी लागवडच चाललेली आहे यांची आणि महिना 1.5 महिन्याचं हे पीक आहे. तर 1-1.5 महिन्याने म्हणजे ऑलमोस्ट पावसाळ्यामध्ये हे याचं उत्पन्न चालू होईल. आणि बऱ्यापैकी माझ्या माहितीनुसार बऱ्यापैकी भाव भेटतोही याला, कारण की बरेच शेतकरी याला करतही नाही. पण आता शेवटी नशिबाने साथ दिली शेतकऱ्याला तर भावही भेटतो कधी कधी, असं काही नाही आहे. पण ठीक आहे, काहीतरी नवीनही करणं गरजेचं असतं. कारण की एकच पीक सगळ्या शेतकऱ्यांनी घेतलं तर मग बाजारभाव कसे कोसळतात हे तुम्हालाही माहिती आहे. जास्त उत्पन्न अति उत्पन्न झाल्यानंतर मग ते मालाला किंमत राहत नाही. अशा प्रकारे हे आईसबर्गचं पीक आपण आज पाहिलेलं आहे, छान बेडवर वगैरे घेतलेलं. तर चला आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर असेच आपले नवीन व्हिडिओ पाहत राहा. जोपर्यंत गावाला आहे मी तोपर्यंत तुम्हाला असेच नवीन शेतीचे व्हिडिओज पाहायला भेटतील. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेलं तुम्ही तर आत्ताच करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.